आणि शेवटचा प्रसंग आहे. कारण सुदाम्याची कथा झाल्यानंतर नाचणं योग्य नाही. असं भजन करा. आमचे प्रसिद्ध शिंतवादक, प्रसिद्ध गायनाचार्य विनोदजी महाराज शिंदे डोंगरगावकर टाळी, आणि ज्यांच्या गायनाने, ज्यांच्या स्वराने आपला नाशिक जिल्हा, महाराष्ट्र प्रांत वेडा होईल यात नवल नाही. जे आळंदीचे प्रसिद्ध विद्यार्थी गायनाचार्य ते सुद्धा योगीजी महाराजांच्या आवाजाने वेडी झालेले आहेत. योगीजी महाराजांच्या नावाने एकदा टाळी वाजवा. आमचे कचरू नाना कोकिळा आणि आमच्या सगळ्या परिवारातील गुणवानांची मावशी त्यांच्या नावाने एकदा टाळी वाजवा. आणि खरं तर सुरुवातीला सांगितलेलं आहे, गुरुजींकडे पाहिलं तरी आशीर्वाद मिळतो. गुरुजींनी हार्मोनियमवर नुसतं हात ठेवला, बोट ठेवलं तरी बस एक समाधान प्राप्त होतं. गुरुजी इतके मोठे आहेत, इतके मोठे आहेत. कदाचित त्यांनी ह्या आपल्या मध्ये जे गुण आहेत, बरं का, योगेश महाराज, विनोद दादा, जर त्यांनी त्या आपल्यातल्या असणाऱ्या गुणांचा जर व्यवसाय केला असता तर गुरुजींची भेट घेणं सुद्धा आज आपल्याला मुश्किल झालं असतं. अशा एका वेगळ्या उंचीला गुरुजी लौकिक दृष्ट्या गेले असते, पण त्यांनी लौकिकाचा विचार न करता अलौकिक गुण भगवंताला समर्पित केले, संप्रदायाला समर्पित केले, सर्वसामान्यांना समर्पित केले. गुरुजींचे खूप खूप आभार. आकाशला दुसरी उपमाच नाही. आकाश किती मोठं, आकाश आहे. त्यांचं तबला वादन फार सुंदर, संयमी. आणि आमचे शुभम करोती कल्याण, आरोग्य, धन संपदा. खरंच धन संपदा आहे. त्याच्यावर चेहरा हसले आणि हसावं आम्ही आपण पाहत राहू, म्हणजे आमचा रडका चेहरा तरी हसरा होतो त्यांच्याकडे. आकाश आकाशे झेप घेरे पाखरा, सोन्याचा पिंजरा. आणि कथेचं शेवटचं सत्र सुरू आहे आणि त्या सत्राचे काही क्षणच आता शिल्लक आहे. काही क्षण म्हटल्यापेक्षा काही मिनिटच फक्त आपल्याला आता आपली कथा होईल. आता कारण या सगळ्या कथा आता सांगून टाकल्या, तर त्यांची नावं सांगितली. नाहीतर मित्रविंदेचा विवाह कसा झाला, जांबुवंतीचा विवाह कसा झाला, सत्याचा विवाह कसा झाला, लक्ष्मणा कोणाची मुलगी, सगळ्यांचा विवाह या कथा एक वेगळ्या कथा आहे. आणि नंतर येते ते जरासंधाची वधाची कथा, रुक्मिणीच्या वधाची कथा. आणि त्यानंतर आता श्रीकृष्ण सुदामा भेट ही कथा आहे. आणि शेवटचे काही मिनिटं, पण त्या काही मिनिटांमध्ये मला वाटतं गेल्या 7 दिवसाचा कळस आत्ता कथेला जो आवाज प्राप्त झाला, रमेश दादा काय भानगड आहे, आत्ता आवाज चांगला आहे, खूप भारी येतोय. म्हणजे इथून मागे चांगला आला, पण शेवटच्या काही मिनिटांकरता तुम्ही चांगला आवाज दिला. आणि 7 दिवस भरपूर आमच्या श्रोत्यांना तुम्ही आनंद दिला. त्यांचे टाळी वाजून एकदा आभार मानूया. सांगून जाईल, उभ्या उभ्या तुम्हाला कथा चांगली ऐकायला येते म्हणून तुम्ही अशीच उभे राहून, चुकलं आपलं, तुम्ही उभे राहायला पाहिजे होते 7 दिवस,
आणि कथा ऐकायला पाहिजे ती उभं राहून. पण आता ठीक आहे, पुढच्या वेळेला अशी उभ्या उभ्याच ऐकू आपण. ऐका, या श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे भागवताचा प्राण आहे. आपल्या नितीन काकांनी काल सांगितलं. जसा रामायणातनं जर हनुमान वजा केले तर रामायणात जान शिल्लक राहणार नाही, तसं श्रीमद भागवत महापुराण म्हटलं की श्रीकृष्ण. आणि अशा श्रीकृष्ण परमात्म्याची कथा, त्यांच्या भक्तांच्या कथा या ठिकाणी आपण श्रवण करत आहोत. आणि त्या कथा श्रवण करत असताना या श्रीमद भागवताचं काय फल प्राप्त झालं, तर तुम्हाला कोणाला काय प्राप्त झालं मला माहित नाही बरं का. पण मला जे प्राप्त झालं, 7 दिवसाच्या कथेने महाराज श्रीकृष्ण परमात्मा प्रसन्न झाले. मला तरी झाले, बाकीच्यांना मला माहित नाही. तुम्हाला किती लाभ झाला तेव्हा किंवा तुम्हाला काय मिळालं, पण आम्हाला जे मिळालं, थेट वृंदावन वरून श्रीकृष्ण परमात्मा मला भेटायला आला, तो हा कन्हैया. आणि हा योगायोग जुळून येत नसतो, ही काहीतरी वेगळी कृपा असते. पहिल्या दिवशी ऐरेताईंनी विचार काय करावा की कन्हैया बाबा मला विचारलं, कन्हैया तुमच्याकडे नाही, म्हटलं नाही. कविताताईंनी रोहिणीताईंकडे कन्हैया पाठवला आणि त्यांनी लगेच वृंदावनला फोन लावला. आणि वृंदावन मधून जो कन्हैया निघाला आणि कथा आटपून जाईल तेव्हा येईल का काय, त्यापेक्षा कथेलाच हजर झाला. आणि ताईंचे खूप खूप आभार. हेच मोठं फळ आहे भागवत कथेचं, हेच मोठं फळ आहे का श्रीकृष्णाची प्राप्ती व्हावी. हा संकेत आहे, हा संकेत आहे, हे रूपक आहे. कन्हैया येणं हे रूपक आहे, पण खऱ्या अर्थाने तो खरंच आला, तो अंतःकरणात आला, तो हृदयात आला. खूप खूप आभार. त्यांनी असे अनेक कन्हैया इतरांना भेट दिलेला आहे. त्याच्यात माझा नंबर लागला, मी माझं भाग्य समजतो. आता आपलं मंडळ गुणीजन खूप गोड भजन म्हणतील. प्रत्येकाने पाय हलवा, ज्याचे पाय दुखत असतील ना त्याने सुद्धा पाय हलवा, कारण दुखणारे पाय बरे होऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आपल्या व्याधी काही म्हणशील, माझं मन काय, मला डॉक्टरने अजिबात हलायला, हाला बरं आज हाला, एखाद्या मनका रिपेअर होऊन जाईल. हा सुरू तारा है सारा जमाना शाह को बितारो, तारा है सारा जमाना शाह को बितारो, हमको बितारो, नाचो हमको बितारो, तारा है सारा जमाना शाह को बितारो, तारा है सारा जमाना शाम को बितारो, सारा जमाना को बितारो, सारा जमाना को बितारो,
मैंने सुना है तूने रुक्मिणी को जाना प्रेम का करके बहाना प्रेम का करके बहाना को बितारो
गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे बस तुमचं आटोपलं का मग सांगा करू सुरुवात आपण. हे बघा 11 वाजले 1:15 या ठिकाणी फक्त आपली कथा आहे. 10 ते 15 मिनिटं लक्षपूर्वक आहे. झाकी आहे मित्र सुदामा आणि कृष्ण परमात्मा यांची भेट आहे. उद्या पुन्हा तुम्ही दररोज 8 वाजता चौधरी नगर मध्ये तुम्ही तिकडच पाहता नाही. मला असं वाटलं तिकडे कथा करावं काय असं तुम्ही थोडं राहते बाबाकडे पाहा. बघा जय आणि विजय द्वारका. बरं झालं बाबा तुम्ही आले आता तुमच्याकडे पाहायला. उद्या 8 वाजता रात्रीला तुम्ही चौधरी नगर मध्ये आला तर शुकशुकाट राहील. दररोजच्या सारखी गजबज तुम्हाला बघायला मिळणार नाही. ते अन्नदान, तो हरिपाठ, त्या रांगोळ्या, ती लाइटिंग, तो आवाज, सगळं काही शांत झालेलं असतं. काही लक्ष नाही तुमचं नाव. मला तर पडदा लगेच सोडायला नको असं वाटायला लागलं. हे सगळं उद्या काही दिसणार नाही. जाकी हे सगळे गुणीजन महाराष्ट्रातले नामवंत गुणीजन आहे आपल्याला लाभले.
हे उद्या दिसणार नाही, असल्या प्रकारचं झाकी दिसणार नाही. उद्या एखादं म्हटलं मला राजा व्हायचं, मला राणी व्हायचं, किंवा मला अंक व्हायचं, मला तंक व्हायचं, कोणी तुम्हाला शृंगार करायला नसेल, कोणी काय, हे सगळं नसणार. आणि म्हणून आता कैशी जाऊ घरा नव्हे बरा आलो. हा सगळा आनंद सोहळा संपूच नाही वाटतोय, पण जीवनामध्ये आनंदाचे क्षण फार थोडे असतात आणि दुःखाचेच क्षण जास्त असतात. सुख पाहता जबाबारी आणि दुःख पात्र पर्वता येईल. अशा प्रकारचं असे क्षण संपूच नाही जीवनामध्ये. तुम्हाला खरं सांगू का, इकडे लक्ष द्या, माझ्याकडे पहा, तुम्हाला दिसणारच आहे, पण लक्ष इकडे आहे. हे आम्ही गुणीजन जे आहेत आता इथंच बसलेले व्यासपीठावर, किंवा आम्ही असेल, आम्ही खरंच भाग्यवान आहे. असे सोहळे आम्हाला रोजच आहे, रोजच. आम्ही त्या सोहळ्यातच राहतो. कधी कीर्तनात आहे, कधी प्रवचनात आहे, कधी भजनात आहे, नाही काही वाटलं तर सत्संगात आहे, आणि नाहीच काही कीर्तन नाही, भजन नाही, प्रवचन नाही, सत्संग नाही, तरी सुद्धा ज्यांच्यात जातो तिथं सत्संगच होतो. म्हणजे ह्या स्थितीमधून आम्ही बाजूलाच नाही. ही आमच्यावर फार मोठी कृपा आहे त्या विधात्याची, त्या मालकाची, त्या जगाच्या बापाची आमच्यावर फार कृपा. त्यांनी कायम सत्संग ठेवला आणि तो आमच्या वाट्याला आला. आम्ही खरंच भाग्यवान आहे. म्हणून तुम्ही 2 जण जमले, प्रपंचात असो, कुठे असो, जिथं जाल तिथं तुम्ही द्राक्ष बागात जा, देवाचा आनंद मिळेल, देवाचा चावला. जगाचं काहीच चावलू नका, काहीच बोलू नका, फक्त देवाचं बोला. तुम्हाला कथेत असल्यासारखं वाटेल. तुम्ही फक्त देवाच्याच गप्पा मारल्या, तुम्हाला कीर्तनात असल्यासारखं वाटेल. तुम्ही फक्त देवाच्याच गप्पा मारल्या, तर आपण भजनात असल्यासारखं वाटेल. यालाच भजन म्हणतात, यालाच कीर्तन म्हणतात, यालाच प्रवचन म्हणतात. का देव सोडून दुसरं काही बोलायचंच नाही, यालाच सत्संग म्हणतात. हेच कथेचं फळ आहे. आपल्याला दुसरं काही सुचूच नाही, दुसरं आपल्या काही मनात येऊच नाही. देव सोडून काही मनात येऊ नये. आपण जो बाग फुलवतो तो सुद्धा देवाचा आहे, त्याचे आपण सेवक आहोत. लक्ष्मीचं बालक होऊन राहा. आपल्याला आपण त्या दिवशी सांगितलं, लक्ष्मीचं मालक होऊ नका, लक्ष्मीचा सेवक व्हा. ती आहे ना देवाची सेवक, आपण तिचं सेवक व्हा, तिचा मालक होऊ नका. आणि म्हणून बघा, मित्र सुदामा राजा परीक्षितीला शुकदेवजी सांगतात, राजा शुकदेव परीक्षितीला कथा सांगत असताना अनेकदा शुकदेवांच्या डोळ्यात पाणी आलं. परीक्षिती राजाला अष्टसात्विक भाव जागृत होतील यात नवल नाही, पण शुकदेवांच्या डोळ्यातून अश्रू धारा होऊ लागला. असे काही प्रसंग आहे, त्यातला हा एक प्रसंग आहे. साक्षात वैराग्यवान असणारे, सुखदुःखाच्या पलीकडे असणारे आमचे शुकदेवजी, शुकासारखी पूर्ण वैराग्य ज्याचे, ज्यांना रडू हसू याच्या पलीकडे गेलेले, म्हणजे ज्यांच्या डोळ्यात भाव निर्माण झाला, तो हा प्रसंग आहे. सुदामा आणि श्रीकृष्ण परमात्माच्या प्रसंगाला समाधीची अवस्था प्राप्त झाली. आमच्या शुकदेवांना 2 वेळा समाधी प्राप्त झाली. एकदा कृष्णाने गोपाळ गाय बछड्याचे रूप धारण केले आणि ब्रह्मदेवाला अहंकार झाला, त्यातून ब्रह्मदेवाचा अहंकार घालवला. ज्या वेळेला गाय आणि बछड्यांचं रूप धारण केलं परमात्म्याने, स्वतः गोपाळ झाला
शुकदेवांना समाधी लागली. बघा ना तुम्ही, घरी जे आई वडील होते गोकुळामध्ये, त्यांच्याकडे येणारा त्यांचा पोरगा गाई चारायला गेलेला, जो गोपाळाचा पोरगा, तो गोपाळाचा पोरगा नेहमीसारखा तो पोरगा दिसत होता, पण तो पोरगा नव्हता. तो साक्षात परमात्मा होता, का जो त्या गोपाळाचं रूप घेऊन आला. त्या घरातल्यांना भगवंताने जो सहवास दिला ना, स्वतः प्रत्येक घरामध्ये गायीची सेवा करत असेल तर ती परमात्म्याची सेवा करत होती. आपल्या लेकराला आंघोळ घालत होते तर ते लेकरू म्हणजे कृष्ण परमात्मा होता. त्यावेळेला हे सांगत असताना शुकदेवांना समाधी लागली. काही काळ शुकदेव समाधीस्थ झाले आणि सुदामाचं चरित्र कथन करण्यावेळी भगवान परमात्मा समाधीस्थ झाले. तीच वाणी धन्य आहे जी भगवंताचं गुणगान करते. तीच वाणी धन्य आहे. तोच खरा हात आहे की जो भगवंताची सेवा करतो. तोच खरा हात आहे. तेच मन खरे आहे की जे देव सोडून दुसरा विचारच करत नाही. तेच मन खरे आहे. तेच कान खरे आहे की जे कायम भगवंताचं गुणगान ऐकण्याकरता आतुर झालेले आहे. तेच कान खरे आहे. तेच डोळे खरे आहे की जे फक्त अखंड भगवंताचं रूप दिसावं याच्याकरता आसुसलेले आहेत, आतुर झालेले आहेत. तेच डोळे खरे आहेत. तेच पाय खरे आहे की जे भगवंताकडे चालण्यासाठी आतुर आहे. तेच पाय खरे आहे. खरं सांगू का, तुमचे पाय खरे आहे. 7:30 वाजले 8 वाजले का तुमचे पाय या धर्म मंडपाकडे चालण्याकरता आतुर होतात. तुमचे पाय खरे आहे. तुमचे डोळे खरे आहे. खोटा का होईना, एक पात्र का होईना, विष्णू परमात्म्याचं नारायणाचं दर्शन घेण्याकरता तुमचे डोळे आसुसलेले आहेत. तुमचेच डोळे खरे आहेत. बरेच डोळे अभागे आहेत का जे हे रूप बघू शकले नाही. जरी बरेच पाय अभागे आहेत का ते इथपर्यंत पोहोचू शकले नाही. बरेच कान अभागी आहेत, याच्यापासून ते वंचित राहिले. बरेच मन अभागे आहे की त्यांनी इकडे येण्याचा विचारच केला. किती भाग्यवान आहे तुम्ही, किती भाग्यवान. काही योग साधला जन्म तुला लाभला, कोण देव पावला, बिचाऱ्या हरिभजनासी लागला. कोण देव पावला, बिचाऱ्या हरिभजनासी लागला. अरे करोडो कुटुंब आहे, पण करोडो कुटुंबामध्ये एखादच भाग्यवान कुटुंब आहे. आपल्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ स्मरणार्थ एवढ्या भव्य दिव्य भागवत कथेचा आयोजन करतात. अशी विरळच कुटुंब भाग्यवान आहे. कितीतरी असतील लोक जगामध्ये देवतयान ठावे, खावे प्यावे ल्यावे म्हणती, सगळे मरून जावे. हे राजा, अरे या धर्म मंडपात आलेला आहे राजा, तूच कसा वाचला, रंगनिया नाचला. त्यांचे उद्योग काय आहे महाराज, जे धर्म मंडपात कधी श्रवणाला येत नाही, ज्यांचे डोळे भगवंताला बघत नाही, ज्यांचे हात
पाय भगवंताकडे कधी ओढले जात नाही, ज्यांचे कान कधी असू शकत नाही, त्यांचे उद्योग महाराजांनी सांगितले. जाती तमाशा खाऊन मासा पिवन गांजा दारू कुणी पुशेना जगते त्यांना मडके मारू मारू. अरे राजा, या सगळ्या संसाराला तू त्रासून इथं आला. अरे तुला कळालं हे सगळं नश्वर आहे. अरे भगवंताचं चिंतन, हे भागवत, हे भगवंताचं भजन, हेच शाश्वत आहे. तूच कसा त्रासला नादी या उल्हासला कोण देव पावला बिचारा हरिभजना नसे लागला. काही योग साधला जन्म तुला लाभला. हे माझ्या राजानो, कोण देव पावला बिचाऱ्या हरिभजनासी लागला, हरिभजनासी लागला. जीवनामध्ये चांगलं करता आलं नाही तरी चालेल, वाईट करू नका. चांगलं बोलता आलं नाही चालेल, वाईट बोलू नका. चांगलं बघता नाही आलं चालेल, वाईट बघू नका. लक्षात घ्या, कोणाचं भलं करता आलं नाही चालेल, पण कोणाच्या वाटेत काटे टाकण्याचं काम करता आलं तर थोडासा परोपकार करा. भुकेला असेल त्याला 2 घासाची विचारपूस करा. एखाद्याचा चेहरा पाहून समजलं पाहिजे हा ताणलेला दिसतो, त्याला घोटभर पाणी द्या. किसी के काम जो आए उसे इंसान कहते, किसी के काम जो आए उसे इंसान कहते. कधीतरी दुसऱ्याचा दर्द जाणून घेण्याचा प्रयत्न करा, दुसऱ्याचं दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कदाचित आपण जर त्याच्या कामाला आलो तर त्याचं दुःख कमी होईल, त्याचं दुःख वजा होईल. दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख माना, दुसऱ्याचं सुख आपलं सुख माना. पराया दर्द अपना है उसे इंसान कहते हैं. कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है. किसी के काम जो आए उसे भगवान पराया दर्द अपना उसे भगवान. दुसऱ्याला कामाला येणारच देव आहे. ज्याला द्यायला जमतं त्याला देव म्हणतात. जो सर्वांना देतच राहतो त्याला देव म्हणतात. आणि जो फक्त घ्यायचंच जमतं, जो फक्त घेतच राहतो त्याला जीव म्हणतात. अरे कधीतरी जीव दशेतून शिव दशेत जाण्याचा प्रयत्न करा. जरा द्यायलाही शिकलं पाहिजे, नुसतं द्यायलाही. ज्याने जीव दिला हा दान, ज्याने नाक दिलं, ज्याने कान दिले, डोळे दिले, ज्याने शरीर दिलं, ज्याने श्वास दिला, ज्याने जीवन दिलं, त्याला विसरू नका. त्याला कधीच विसरू, त्याला विसरणं. बेईमान होऊ नका, बेईमान. ज्याच्या जीवावर उड्या त्याच्याच नाकात काड्या. कोणाची पोळी खातो आपण? ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी.
पोळी देणारा तो आहे, सगळं त्याचं आहे. आमचे सुदामा दरिद्री होते, 18 विश्व दारिद्र्य, 18 विश्व दारिद्र्य. सुदाम नगरी म्हणजे गुजरात मध्ये आज पोरबंदर आहे ना, पोरबंदर ही द्वापार युगातली सुदाम नगरी आहे. पोरबंदर वाशी सुदामा कृष्णाचा मित्र आहे, बालपणीचा मित्र आहे. सुदामा हे अयाचक व्रताचे पालन करणारे आहेत. एवढं दारिद्र्य आलं, देवाचं भजन नाही समजत, देवाचं भजन नाही समजत. खरं सांगू का, हेच तर आमच्या साधू संतांनी सोपं करून सांगितलं आहे. देह जाऊ अथवा राहू, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा, आन तुझे पंढरीनाथ. देह झाला त्याला नाही सोडलं, देहच त्याच्या करता. महाराज राम म्हणता जाओ माझा प्राण, प्राण जरी गेला ना महाराज, तो तव ब्रह्मरस प्याला, परमानंदे तृप्त झाला. देह झाला की गेला, आठवू केला ते मन. तो तव ब्रह्मरस प्याला, परमानंदे तृप्त झाला. देह झाला की गेला, आठवू ठेला ते मन. जय हो. ब्रह्मरस प्या, तरी ब्रह्मरस प्या, नुसतं मध्यरस नका, रसावाळा म्हणता रसा. इतकी तरी आवडती लोकांना, इतकी तरी आवडती, वरची वरची तरी, वरची असं झणझणीत खात्याला. फार नाका डोळ्याला पाणी येतं तरी खात्यात. नसता रस पित्या, रस थोडा ब्रह्मरस प्या. गाडी थांबवतात लोक, उसाचा रस थांबवा, गाडी थांबवा एखाद्या वेळेला ब्रह्मरस पिण्याकरता. एक वेळ गाडी ब्रह्मरस पिण्याकरता थांबली पाहिजे. ब्रह्मरस घे काढा तेने पिळारे, ब्रह्मरस घे काढा सुदामाच्या पत्नीचं नाव आहे सुशीला.
सुशीला, इकडे लक्ष द्या. अजून सुशीला नाही आली तिकडं. सुदाम्याच्या पत्नीचे नाव आहे सुशीला. तुम्हाला सांगू का, तुम्ही ऐका हो, माझ्याकडे पहा जरा. भावाचं नातं तेव्हाच ओळखायला येतं जेव्हा वेगळं चाल होतं. भाऊ आहे केव्हा कळतो, वेगळं चाल होतो ना त्यावेळेला भाऊ कळतो कसा आहे. खरा भाऊ कधी कळतो, वेगळं चालाच्या वेळेला. इतर वेळेला नाही कळत, इतर वेळेला नाही कळत. तो निष्ठुर आहे, तो दुर्योधन आहे का तो धर्मराजा आहे, त्या वेळेला कळतं ज्या वेळेला वेगळं चाल होतं. मित्र त्या वेळेला कळतो ज्या वेळेला बाका प्रसंग येतो, त्यावेळेला मित्र कळत असतो. ज्याने तिथून पळ काढला तो मित्र कसा, मित्र त्यावेळेला कळतो, मित्राचं नातं. इकडे लक्ष द्या सर्व, इकडे लक्ष द्या. काय बोलेरो गाडी आहे, बाकीचं काय नाही. इकडे लक्ष द्या. मित्र तेव्हा कळतो जेव्हा बाकापासून जो आपल्यावर येतो, तो उभा आहे का पळाला याच्या तेव्हा कळतो. बहीण तेव्हा कळते ज्या वेळेला दिवाळीला तिला साडी घ्यायलाही भावाकडे पैसे नसतात, त्यावेळेला ती बहीण कशी आहे त्यावेळेला कळते. मुलं कशी आहेत हे त्यावेळेला कळतं. आई वडील म्हातारे झाल्यानंतर मुलं कशी आहेत तेव्हा कळतं. पती तेव्हा कळतो ज्या वेळेला पत्नी आजारी पडते, त्यावेळेला पती तिला कशी वागणूक देतो तेव्हा पती कळत असतो. आणि पत्नी तेव्हा कळते जेव्हा पतीला दारिद्र्य येतं, तेव्हा ती कशी साथ देते याच्यावर पत्नीची ओळख होत असते. आमची सुदामा दरिद्री आहे, दरिद्री आहे, खूप दरिद्री आहे. मी विनंती करतो सर्वांना असे राहावं. जसाही प्रसंग येईल, एखाद्या वेळेला प्रत्येक कुटुंबामध्ये फार विचित्र प्रसंग येतात, सामोरं जावं लागतं. त्यावेळेला खरी एकमेकांची एकमेकाला गरज असते आणि त्यावेळेला तुम्ही आपले नाते निभावा. इतर वेळेला नाते निभावणं विशेष नाही. ज्या वेळेला कुटुंबामध्ये विचित्र प्रसंग येतात त्यावेळेला एकमेकांना ज्या नात्याची गरज असते ना, तशा प्रकारचं नातं जर निभावलं ना महाराज, कितीही प्रचंड प्रसंग असो, अलगद त्याच्यातून पार तरुण जाण्याची शक्ती आपोआप निर्माण होते, आपोआप निर्माण होते. अन्यथा किरकोळ प्रसंग सुद्धा तुमचे नाते जर विस्कळीत झाले ना, तर किरकोळ प्रसंगातून सुद्धा पार करणं अवघड जाते. भागवत कथेतून हे शिकायचं, दुसरं काय. गोष्टी नाही ऐकायच्या, गोष्टी नाही ऐकायच्या, गोष्टी अनेक आहेत, गोष्टी अनेक आहेत. भागवत कथेतील कथा म्हणजे गोष्टच आहे ना, पण त्या कशासाठी आहे, त्याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं. सुशीला नावाची पत्नी आहे, नावातच सुशील आहे. सुशील, सुशील सत्वशील आहे, शीलवान आहे. सु म्हणजे चांगलं, शील आचरण, शीलवान आहे. 4-4 दिवस घरामध्ये
चूल पेटत नव्हती सुधारायची 4-4 दिवस. दिवसातून 4-5 वेळा तो डबा उघडून पाहायचा, पण डबा किती वेळा उघडला म्हणजे त्याच्यात काही सापडेल. जर एखादी वस्तू त्याच्यात नाहीच आहे, त्याच्यात पीठ नाही, त्याच्यात काहीच नाही, काय सापडेल हो, काय सापडेल. लहान लहान मुलं होते सुधारायला. म्हणतात ना, शुद्ध बीजाची पोटी फळे रसाळ गोमटी. ते मुलं म्हणायची, आई भूक लागली ग, काहीतरी घे आम्हाला, दे ना ग आई, भूक लागली. त्यांच्या समोर काहीतरी जर थोडस चिमूट 2 चिमूट जर काही पीठ असलं त्याच्यातच पाणी टाकायचं आणि ही दूध म्हणायचं, त्याला दूध म्हणतो. दूध म्हणायचं ते पाजायचं. पण कधी कधी काहीच नाही घरामध्ये, भात नाही, तांदूळ नाही शिजवायला, काहीच नाही. आणि बाळांना भूक लागायची, आई भूक लागली. दोघांना तर काहीच नाही, आता बाळांना नाही, मग काय करायचं. त्यावेळेला ती बाळां देखत लेकरां देखत मुद्दामच हे पाय ते पाय. लेकर समजायचे आपल्याकरता आई काहीतरी शोधते खाऊ घालायला. लेकरांना कळायचं काही नाहीच आहे, आईला काही सापडणार नाही. ती जवळ यायची, या मांडीवर एकाचं डोकं, या मांडीवर एकाचं डोकं, स्वतःवर हात फिरवायची. बाळांनो, तुम्हाला मी गोष्ट सांगू आणि श्रीकृष्ण परमात्म्याच्या गोष्टी सांगू. लेकरांना गोष्ट सांगताना तल्लीन होऊन जायचे ते बाळ. लेकर गोष्ट ऐकताना हळूच ते विचारायचे, लेकरांनो तुम्हाला खूप भूक लागली का? नाही आहे, आता आमची भूक पळाली. तुझी गोष्ट सांगितली ना कृष्णाची, ती गोष्ट ऐकली आणि आमची तहान भूकच पळाली. आता आम्हाला भूक नाही लागली, उपवाशी झोपायची, उपवाशी झोपायची. पण असं किती दिवस चालणार? बरेच दिवस ती उपवाशी राहायची. पतीला थोडंफार असलं तर पतीला खाऊ घालायचे, त्यातलं थोडंफार बाळांना खाऊ घालायचे. एकदा तिला वाटलं का हो, तुमचा श्रीकृष्ण हा सगळं जाणतो ना, सगळं त्याला सगळं कळतं. कोण उपवाशी आहे, कोणाचं पोट भरलेलं आहे, सगळं कळतं ना त्याला. का हो, मी काय म्हणते, तुमचा बालपणीचा मित्र आहे, तुम्ही एकत्र राहिले आणि तुमच्यावर त्याचं विशेष प्रेम आहे. जाणव त्याला, तो नक्कीच काहीतरी देईल. सुदामा म्हणतो, सुशीला देवाकडे कधी मागायला जायचं नसतं, देवाकडे काही अपेक्षा घेऊन जायचं नसतं, निरपेक्ष जायचं असतं. आमच्या 12व्या अध्यायामध्ये सांगतात, अनपेक्षा सुचिर्दक्ष उदासीनो तत्त्वता सर्वारंभ परित्यागी योगमद्भक्तांस मैत्रिणा. ज्याच्याकडे अपेक्षा नाहीये ना, निरपेक्ष भावनेने जो भगवंताचं भजन करतो त्याला देव भरभरून देतो. त्याच्याकडे अपेक्षा घेऊन जायचं नाही. अहो, तुम्हीच सांगता ना, मित्रांसाठी त्याने चोरी पण केली. मित्रांना दही लोणी खाऊन घालण्याकरता त्याने चोरी पण केली. अहो, तुमच्याकरता आता चोरी करायला काय, तो श्रीमंत झालाय, कारण तो राजा झालाय. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो
की रे झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला राजा की रे झाला राजा की रे झाला सिंहासनी बैसला सिंहासनी बैसला जय श्री कृष्ण सिंहासनी बैसला तुमचा कृष्ण आता राजा झालाय ऐश्वर्यवान झाला. असं म्हणतात ना त्याच्याकडे सुवर्णाची नगरी आहे असं म्हणतात ना त्याला 16,108 राणी आहे. खूप ऐश्वर्यवान आहे. जगावर त्याची सत्ता आहे. जगावर त्याची सत्ता इकडे लक्ष द्या. अगं आपण दरिद्री आहोत. मी तिथं गेलो तर लोक म्हणतील हा ब्राह्मण भीक मागायला आला. मी भीक मागू नये. हात तपसरी जिने भीक त्याची काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असते. मी मागण्यासाठी थोडी जा म्हणते. तुम्ही फक्त जा त्याला भेटा. तुमच्याकडं पाहून त्यालाच राहणार नाही काहीतरी देऊन टाकेल. तो हजारो डोळ्यांचा आहे. तुम्ही फक्त त्याचं दर्शन घ्या. त्याला 1000 डोळे आहे. आपल्याकडे काय आहे काय नाही आहे आपल्या अंतःकरणात ते जाणतो तो. तुम्ही म्हणूच नका. सुदामा जाण्यास तयार झाला. आपल्या पतीच्या पोटात अन्नाचा कण नाही म्हणून सुशीला सूर्यनारायणाला विनंती करते प्रार्थना करते. माझ्या पतीला हे नारायणा हे आदिनाथा हे आदिदेवा त्याला उन्हाने काही तकलीफ होऊ देऊ कारण त्याच्या पोटात अन्नाचा कण नाही माझ्या पतीच्या. इकडून तिकडून थोडेसे 2 घर 4 घर फिरून एवढे पोहे सुशीलाने आणले आणि उपरण्याच्या कोपऱ्यात बांधून दिले. आता त्यावेळेला सुदामा ब्राह्मण निघाला भगवंताकडे. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा चले श्याम सुंदर से
पायात काही नाहीये, पोटात अन्नाचा कण नाहीये, चक्कर येत आहे, तोल जातोय आणि अशा अवस्थेमध्ये खाली कोसळतोय. कोसळल्यानंतर मनोभावी पुन्हा भगवंताचे चिंतन करतो, उठण्याचा प्रयत्न करतो, उठता येत नाही, पुन्हा खाली कोसळतो. देवाचं चिंतन करतो, पुन्हा उठतो. असा पळत चढत कृष्णाचं चिंतन करत 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 त्यावेळेला हळूहळू चालतोय. पण भगवंताने एक लीला केली, तो खाली कोसळला. खाली कोसळला, आता त्याला मूर्छा आले, बेशुद्ध पडला. आता बेशुद्ध पडला, पण भगवंताने लीला केली. त्या अवस्थेमध्ये त्याला अलगद अगदी द्वारपालांपर्यंत तो येऊन पोचला. कसा पोचला त्यालाही कळालं नाही. ही भगवंताची लीला आहे. अनेक योजने अंतर, अनेक मैल अंतर तो कसा चालून आला, कसा द्वारकेच्या द्वारापर्यंत पोचला हे त्यालाही कळालं नाही. द्वारपालांनी त्याला विचारलं, कोण रे तू, कोण रे तू विचारलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मी कृष्णाचा बालपणीचा मित्र आहे. त्याच्या वेशातलं त्याच्यावर नख शिकांत पायापासून तर डोक्यापर्यंत त्याला न्याळलं. आणि तू कसला रे मित्र, तू काहीतरी फसवा दिसतोय. द्वारका नगरीचं वैभव पाहून सुदामाच्या डोळे लिपून गेले. त्यावेळेला द्वारपालांना सांगितलं, कृपया माझी विनंती आहे, सांगा तुम्ही. द्वारपाले कन्हैया से कह दो, विनंती करतोय. अरे द्वारपालांनो, अरे जाते नाही म्हणतात, परंतु तो विनंती करतोय. त्यांना दया आली, थोडासा दयाभाव निर्माण झाला. अरे पण काय सांगू त्यांना, फक्त सांग माझ्या कृष्ण, फक्त सांग, तुम्ही फक्त नाव घ्या माझं, की मी सुदामा आलाय म्हणून सांगावं. भटकते भटकते तुम्हारे
ठिकाणी विनंतीला मान देऊन एक द्वारपाल आणि कृष्ण परमात्म्याला सांगायला होते. द्वारपाल आता कृष्ण परमात्म्याकडे सांगायला बघ. प्रभूने विचारलं कोण आहे. फक्त द्वारपालाने सुदामा शब्द उच्चारला आणि कृष्ण परमात्मा धावत पळत जाऊन आणि सुदामाकडं त्याला मिठी मारली, कडकडून मिठी मारली. कोणा एवढे घाईघाईत का पळत गेले म्हणून त्यांच्या राण्या पण मागे गेल्या. आता कृष्ण परमात्म्याने आपल्या खांद्याचा आधार देत आणि सुदाम्याला महालात आणलं, राज दरबारात आणलं. सुदामा तू राज दरबार निहाळतो, काय वैभव आहे, काय वैभव आहे. आणि राण्यांना आश्चर्यचकित वाटलं की असा फाटका असणारा मित्र, त्याच्याकरता आमचे प्रभू एवढे व्याकुळ झाले. प्रभूच्या डोळ्यातून असू प्रभू त्याच्या शरणाजवळ बसले, त्याचे पाद सेवन करताय. पटकन सांगतात आपल्या राण्यांना, अरे त्याचे पाय धुण्याकरता पाणी आणा, जल आणा. पण त्यांना उशीर होतोय असं समजून आपल्याच अश्रुधारांनी सुदाम्याचे पाय धुतले. भगवंता अश्रुधारांनीच सुदाम्याचे पाय धुतले. कन्हैया सुदाम्याचं काय भाग्य आहे. अरे जगाच्या मालकाने आपल्या आसनावर सुदाम्याला बसवावं आणि सुदाम्याचे पाय चेपावे, चरण सेवा करावी. राण्या सुदामाला वारा घालताय आणि अशा पद्धतीने या निर्व्याज प्रेमामुळे, आदरातिथ्यामुळे सुदामा बांधून गेला. आता विचारपूस करू लागले परमात्मा सुदामाला, घरी सगळं ठीकठाक आहे ना. सुदामा म्हणे हो सगळं ठीकठाक आहे. आपलं गारानं भगवंताचा भक्त कधी देवापुढे मांडत नसतो. आपलं प्रपंचातलं गारानं कधीच मांडत नसतो. तुम्हालाही विनंती आहे, प्रपंचातलं गारानं घेऊन देवाकडे जाऊ नका. आपल्या उद्धाराचं गारानं घेऊन देवाकडे जा. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाशी. सुदाम्याला भगवंताने आता पूजन करताय. सर्वांनी टाळ्या वाजवा. आता सुदाम्याच्या कपाळाला टिळा लावताय. पूजन करताय. रुक्मिणी आई साहेब दोघां मिळून औक्षण बघा, टाळी वाजवा. ऐका ना, सुदाम्याच्या कपाळावरती क्षय लिहिला होता. क्षय, दारिद्र्य लिहिलं होतं. आता ते उलट
विचारलं, सुदाम्याला विचारलं कृष्ण परमात्म्याने, सुदाम्या अरे माझ्या भाऊजाईने माझ्या वहिनीने नक्कीच तुझ्याकडे मला काहीतरी दिलं असेल खायला. तो नाही म्हणतो, ती त्या उपरण्याला बांधलेले पोहे लपवतोय, बाजूला करतोय. त्याला असं वाटलं आपलं दारिद्र्य कसं उघडं करावं, पण हा चतुर आहे, त्याने उपरणं लपवतो म्हणून त्याने ती मोठी पोह्याची ती गाठ दिलेले पोहे त्याने भगवंताने बरेच ओढून काढले आणि तो खाऊ लागला. ते सगळे खाऊन संपू नये आणि म्हणून रुक्मिणी आई साहेबांनी ती हिसकावून घेतले. अहो आम्हाला राहू द्या म्हणे. सगळे जर खाल्ले असते महाराज, सगळं ऐश्वर देत होता, सगळं देऊन टाकत होता. सुदाम्याचे जे पोहे आहे सुकले, ते एकट्या भगवंताने नाही खाल्ले. भगवंताच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड वास्तव्य करतात आणि अनंत ब्रह्मांडातील अनंत जीव त्यांची तृप्ती सुदाम्याच्या पोह्यांनी झाली. आणि जो जगाची तृप्ती करतो त्याला भगवंत भरभरून देतो महाराज. दुसऱ्याची तृप्ती करा, कोणाला अतृप्त ठेवू नका. सुदाम्याची पोहे खाऊन जग तृप्त झालं, जग भगवंताच्या उदरामध्ये साठवलेलं. आता सुदामा म्हणतो, प्रभू मला आता परवानगी द्या. अरे थांब ना अजून, खूप प्रेम दोघांच्या गप्पा सुरू आहे, दोघं तल्लीन झाले. प्रभू म्हणायचे, कसा रे तू? लहानपणी आपण दोघ जण 6 महिने संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये एकत्र विद्या ज्ञान घेतलं. त्यावेळेला कार्य तुला आठवतं का रे? तू आपण आपल्या गुरुजींनी आपल्याला काहीतरी आणायला पाठवलं. पाऊस चालू होता, एका आडोशाला आपण लपलो आणि लपलं असताना थंडी खूप वाजायला लागली. थंडीने आपण कुडकुड करतोय आणि त्याच्यामध्ये तू फुटाणे खात होता. खिशात मध्ये तुझ्या फुटाणे होते, हरभऱ्याचे चणे होते भाजलेले, आणि तू ते खात होता. मी तुला विचारलं काय खातोस? तू काही नाही म्हटलं, माझे दात वाजतात, थंडीने वाजतात म्हटलं. दुसऱ्याला न देता खातो ना, त्याला दारिद्र्य येत असं लक्षात ठेव. दुसऱ्याला न देता जो स्वतः एकटाच खातो लपवून ना, त्याला दारिद्र्य भोगावं लागतं. सुदाम्या, मला त्यावेळेला चणे दिले असते तर कशाला तुला दारिद्र्य आलं असतं. आता सुदाम्याने निरोप घेतला, उठला सुदामा, येतो मी. खूप आनंद वाटला त्याला. पण अंगावर घेतलेले कपडे सुद्धा प्रभूने काढून घेतले. त्याने तात्पुरतेच घालायला दिले, बदलायला दिले. पुन्हा त्याचे जुने कपडे सुदाम्याचे देऊन आता द्वारापर्यंत आपल्या राण्या आणि प्रभू आता सुदाम्याला द्वारापर्यंत सोडण्याकरता, निरोप देण्याकरता चालले. काय सुदाम्याचं भाग्य! सुदाम्याला दारापर्यंत घ्यायला पळत जावं, आलिंगन द्यावं. आता सुदाम्याला निरोप देण्याकरता सुद्धा भगवान परमात्मा येतो. खरं आहे, तुम्ही भक्ती करा. वाट पाय उभा भेटीची आवडी, कृपाळून पातळी उठावी. आता सुदाम्याने निरोप घेतला. जोपर्यंत सुदामाला द्वारका नगरी दिसते तोपर्यंत तो टाटा करतोय, मागे पाहतोय, पुढे चालतोय. जोपर्यंत सुदामा दिसतो तोपर्यंत कृष्ण परमात्मा त्याचा टाटा करतोय. आता कृष्ण परमात्मा राण्यांसह आपल्या आसनाकडे येतात. सुदामा जाताना विचार करतो, त्याला माझं दारिद्र्य कळालं नसेल का? मला अंगावर कपडे दिले घालायला, त्याचा पितांबर दिला, पंचा दिला, तोही काढून घेतला. का बरं एवढा निष्ठुर झाला? मी काही मागितलं नाही,
मी मागितलं नाही काही, थोडे सुद्धा काही पैसे नाही दिले, हिरे नाही दिले, मोती नाही दिले. जाऊ दे, त्यानं जे प्रेम दिलं ते खूप आहे. त्यानं जे प्रेम दिलं मला ना, बस देवाकडनं आपल्याला प्रेम मिळालं, देवाचं ऐश्वर्यच मिळालं. सुदामा निघून गेला आणि सुदाम्या ज्या वेळेला पोरबंदरला पोहोचला, तिथे पोहोचल्यानंतर त्याला चुकल्यासारखं वाटायला लागलं. तो म्हणे आपण चुकलो तर नाही, इथं बरोबर आलो आपण इथपर्यंत, पण हे पोरबंदर, ही झोपडी, हे इथं सगळा महाल, हे सगळं सोन्याची नगरी दिसायला लागली नाही का. आगमनाची वार्ता करतात, पोरं धावत आले, त्याची मुलं धावत आली, बाबा 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 आले, बाबा आले. सुशीलाला कळालं, सुशीला धावत आली. कृतज्ञतेने सुदाम्याचं अंतःकरण भरून आलं. सुशीला सांगू लागली, आपला मित्र कृष्ण, त्याच्या कृपेने हा गाव सोन्याचा गाव आहे, नगरी सोन्याची दिली, अशी सुदाम्याची कथा आहे. पुढे सुभद्रा हरण आहे. इथं एकादश स्कंद सुरू झालाय, 11वा स्कंद. त्याच्यामध्ये आत्मज्ञानाचा उपदेश आहे. आत्मज्ञानाचा उपदेश एका फक्त सारांश सांगतो पूर्ण स्कंदाचा. गळ्यात पवित्र तुळशीची गळ्यात माळ घाला. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ, समजावं आपल्याला पती असून आपण विधवेचा शृंगार आपण करतो असं लक्षात. गळ्यात पवित्र तुळशीची माळ म्हणजे आपल्या पतीच्या नावाचं मंगळसूत्र आहे. आपला आत्मा हा आपला पती आहे, स्वामी आहे, त्याच्या नावाचं मंगळसूत्र म्हणजे गळ्यात पवित्र तुळशीची गळ्यात माळ घाला. एखादा सद्गुरू मध्यस्थ असतो देवाचा आणि आपल्यामधला दुवा असतो, तो आपला देव आणि आपल्याला जोडणारा असतो. त्याला त्याच्यावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा.
तो आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करून देईल आणि आपल्याला आत्म्याची ओळख होईल. हेच आत्मज्ञान आहे. ज्यांच्या गळ्यात पवित्र तुळशीच्या गळ्यात माळी, ज्यांच्या गळ्यात माळी नसते, त्यांनी खरोखर, ज्याला आपण पश्चाताप म्हणतो की आतापर्यंत आपण वंचित राहिलो, पण जाऊ द्या, मागे झाले पाहू नका, पुढे जमीन आहे तुका. तुळशीची माळ गळ्यात घाला. जसं मंगळसूत्राची गरज आहे तशी माळीची गरज आहे. मला वाटतं तुम्ही 10-20 लोकांनी जरी माळा घातल्या तर मला फार मोठं पॉकेट मिळालं असं मी समजेल. कारण 4-4 लाख रुपये घेऊन लोक कथा करतात आणि त्यांना श्रोत्यांच्या उद्धाराची काही गरज नसते. निघून जातात, पैसे घेतात, निघून जातात. पण तुमच्यातल्या 10 लोकांनी जरी माळी घातल्या तरी त्यांच्या उद्धाराची जबाबदारी आमच्यावर येत असते. आणि त्याकरता तुमचे आमचे ऋणानुबंध हे जन्मोजन्मीचे प्रस्थापित होतात आणि संबंध तुटतात ते संबंध नसतात. जे दृढ होत चालतात त्याला संबंध म्हणतात, त्याला प्रेम म्हणतात. असं आत्मज्ञानाचा एकादश स्कंद म्हणजे आत्मज्ञानाचा आहे. आता शेवटचा स्कंद आहे, द्वादश स्कंद. भगवान परमात्मा बलरामासह निजधामाला गेले, त्याची कथा आलेली आहे. द्वादश स्कंदामध्ये कलियुगाचं भाकीत सांगितलेलं आहे. कलियुगाचं भाकीत असं आहे, सांगून जाईल. सत्य, हे सत्य कोणाला पचायचं नाही, कोणाला पटणार नाही. तो सत्याचा विजय होईल, खोट्याचा विजय होईल. प्रत्येकाला माहिती आहे कोणाची शिवसेना आहे. घराघरात माणसाला माहिती, ज्याने पळवून नेली त्यालाही माहिती आहे. पण विजय ज्यांनी पळवली त्यांचा झाला. याला कलियुग म्हणतात, याला कलियुग म्हणतात. हे यांच्या नाही चुका, हा कलियुगाचा प्रभाव. नाटकी गुरुला महत्व आहे, खऱ्या गुरुचं महत्व कमी होईल. भाऊ बहिणीचं नातं संपुष्टात येईल. कदाचित बहीण भावाचे लग्न लागतील, मायलेकाचं नातं संपून जाईल. आई बापाला मुलं मानणार नाही आणि मुलांची आई वडील काळजी घेणार नाही. हे बाकीच आहे. कलियुगाचा प्रभाव वाढला. 5 वर्षाची भार्या भरतार मागेल, 5 वर्ष मुलीला झाले की ती नवरा करायचा. 6 वर्षाची नारी गर्भीण राहील. कलियुग भयानक आहे. आता लग्न होईपर्यंत वाट पाहायला तयार नाही मुली. आपल्या आई बापाच्या प्रतिष्ठेचा विचार करायला मुली तयार नाही. अलीकडे आता पळून जाण्याचे, स्वतःच्याच मनानं लग्न करण्याचे प्रमाण वाढले. त्याच्यामुळे संस्काराची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या घरामध्ये संस्कार ठेवा. देवाच्या साधूच्या विचाराचा थाराट असू द्या. याच्याकरता आपल्या महिन्यातून एकदा तरी एखादा संत आपल्या घरात येऊन जावा. ती ऊर्जा, त्या लहरी 1 महिना पुरत असतात. आणि 1 महिना तरी आपल्या घरामध्ये निगेटिव्ह, नकारात्मक, चुकीचे विचार आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये येत नाही. म्हणून महिन्यातून एकदा एखाद्या सज्जनाला आपल्या घरात आणावा, त्याचा आतिथ्य करावा. म्हणजे संचित भूक नाहीशी होतात, प्रारब्ध भूक देवाच्या कृपेने नाहीशी होतात त्याचं भजन केल्याने. आणि जे क्रियमान आहे, साधूचं सतत संगत ठेवा, देवाचं चिंतन करा. कलियुगाचा प्रभाव त्यांनाच आहे का ज्यांच्या गळ्यात माळा नाही, ज्यांच्याकडे भगवत चिंतन आहे, त्यांच्यावरच कली प्रभाव करेल. ज्यांच्याकडे अनुग्रह आहे, ज्यांच्याकडे साधना आहे, त्यांच्यावर कलीचं काही चालू नाही, त्यांच्यावर कलीचा प्रभाव चालत नाही. म्हणून या ठिकाणी
अशा पद्धतीने आपल्या कथेची आज सांगता झालेली आहे. उद्या सकाळी काल्याचं कीर्तन. ठीक, आम्ही आता मुक्कामीच असल्यामुळे अण्णा सकाळी तुम्ही 9ला म्हटले तर 9ला, 8 वाजता म्हटले तर 8 वाजता. फक्त एकच करा, सर्वांनी ऊन होण्याच्या अगोदर आपले जेवण उरकतील याची काळजी घेऊ. 11च्या अगोदर जे विठ्ठल करू. विधी लवकर सुरू करा. दीपक भाऊ ते लवकर विधी सुरू करतील आणि सकाळी लवकर कीर्तन सुरू होईल. कीर्तनाची सांगता झाली की महाप्रसाद होईल आणि पूर्ण यज्ञाची पूर्णाहुती होईल. तुम्ही आलात, चांगलं श्रवण केलं. कारण दुकानदाराचा ग्राहक हा देव आहे, तसा वक्त्याचा ग्राहक हा श्रोता, वक्त्याचा श्रोता हा देव आहे. दुकानदाराचा ग्राहक हा देव आहे. आणि म्हणून तुमच्या चरणाशी वंदन करतो. ह्या व्यासपीठाला जे महत्व आहे तुमच्यामुळे आहे. ही उंची जी आली आहे ही तुमच्यामुळे. मंडपमध्ये कोणीच नसतं, रायते बाबा इथे येऊन जर बसला त्या उंचीला काहीच किंमत नाही है ना. तुमच्यामुळे ही आसन उंच आहे. लक्षात आहे, तुमच्यामुळे या सर्वांना किंमत आहे. तुमच्या सर्वांना. म्हणून तुम्ही प्रथम देवा, प्रथम वंदनीय. यांना सगळ्यांना वंदन करतो. सगळ्यांच्या नामाचा उल्लेख केलेला आहे. द्वारपाल असतील आमचे लक्ष्मीनारायण, या ठिकाणी भगवंताच्या राण्या, भगवंत सुदामा. आता वंदेकर माऊलींनी सुदामा इकडे आले तरी चालतील की या आता कथा संपल्या, या सुदाम्याला बोलून घ्या. नाही येतील ती इकडे आले होता लगेच मागे पाहायला. आणि एक विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो, कारण आत्ताचे काही श्रोते उद्या सकाळी येतात की नाही, येतील सगळे. सगळ्यांना निमंत्रण जाहीर बरं का. आग्रहाचं उद्या सकाळी या. मी उद्याही सकाळी निमंत्रण देईल आणि आत्ताही देईल. संधी मी सोडणार नाही. आत्ता एक सूचना देईल आणि उद्या पण देईल. आमचे चिरंजीव ओंकार महाराज रायते यांचं 26/4 संध्याकाळी दावचवाडी ओम साई कार्यालयामध्ये लग्न समारंभ आयोजित केलेला आहे. सर्व मी चेहरे ध्यानात ठेवलेले. मला गेटवर मी उभा राहील. प्रत्येकाचा चेहरा दिसला की मला समाधान वाटेल की तुम्ही निमंत्रणाला मान दिला बरं का. पुरुष मंडळी, सगळे महिला मंडळी, पुरुष मंडळी भरभरून तुम्ही आले पाहिजे. आणि मी तर म्हणेल, तरच मी म्हणेल तुम्हाला कथा आवडली. तुम्ही जर जो येणार नाही त्याला कथाच आवडली नाही असं समजेल ना. तुम्ही या, लग्नाला या, कथेला या ठिकाणी आपण थांबूया. नितीन काका पुढच्या सूचना या ठिकाणी देत आहेत. सर्वांनी डोळे बंद करा, हात जोडा आणि माझ्या मागे 3 वेळा म्हणा. हरे नमः. बोला हरे नमः. हरे नमः. म्हणा आमच्याकडनं 7 दिवसात काही चुका झाल्या असतील, आमच्याकडनं बोलण्यातनं ऐकण्यातनं, तर भगवंता आम्हाला माफ कर. आम्हाला पदरात घे आणि आमच्यावर कृपा कर. हे शिवचिंतन करू आणि शिवेला पूर्ण विराम देऊ. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे. जय जय श्री राधे. काका उद्या. धन्यवाद बाबाजी. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही व्यथा आहे आणि ती व्यथा घालवण्यासाठी अशा
कथांचं कीर्तनांचं आयोजन करून आणि आपण ती श्रवण करतो. पूर्वजन्म ज्याची असे पुण्य सामग्री त्याचे मुखे हरी पैठा होय. असं भगवत कार्य कुणाच्या हातून घडत नाही. त्यासाठी पूर्वजन्मीची काही सामग्री ही असावी लागते. हीच सामग्री कैलासवासी रमेश तात्या पृथ्वीराज चौधरी आणि या कुटुंबानं आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ केलेलं आयोजन गेली 7 दिवसापासून आपण या श्रीमद भागवत कथेचं श्रवण करत आहोत. ज्यांच्या अमृतमय वाणीतून आपण कथा श्रवण केली. सद्गुरुवर्य मूर्तिनाथ महाराज रायते बाबा यांच्या सुमधुर वाणीतून आपण ही कथा गेली 7 दिवस श्रवण केली. भागवत म्हणजे काय? भ म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान आणि व म्हणजे वैराग्य, त म्हणजे तरणे. ज्ञान भक्ती वैराग्य याच्या आधारानं जीवन तरुण राहणे याचंच नाव आहे भागवत. आणि या पवित्र ग्रंथाचं आपण या 7 दिवसामध्ये श्रवण केलं. खरोखर आपण भाग्यवान आहोत की आपल्याला या कथा श्रवणाचा लाभ या ठिकाणी प्राप्त झाला. या चौधरी कुटुंबाला आपण धन्यवाद दिले पाहिजे. बाबांनी सांगितलं उद्या 10-20 लोकांनी किमान माळा घाला. म्हणतात ना, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवाळा म्हणून या सामान्य जनजीवांचा उद्धार व्हावा. आणि म्हणून ही तळमळ बाबांची आहे. आजच्या या कथा श्रवणासाठी ज्यांची उपस्थिती लाभली, आपल्या परिवाराचे सदस्य हरिभक्तीपरायण बिकनजी महाराज वक्ते बेळुसकेकर, संजय भाऊ दळवी, लखमापूरकर हे सहकुटुंब या ठिकाणी उपस्थित झाले. विशेषतः दळवीताईंच्या भगिनी सिंदरकरताई एवढ्या जवळ असून त्यांना आज शेवटच्या दिवशी लाभ घेता आला. ताईंचे आपल्या सर्व चौधरी परिवाराच्या वतीने अभिनंदन. सुरेश जेदुरकर असतील, ओदर शहर भजनी मंडळाच्या वतीनं आणि महिला मंडळाचे गेली 7 दिवस भजन आणि हरिपाठासाठी खूप सहकार्य लागलं. त्यांचं आयोजकांच्या वतीने अभिनंदन. या कथेसाठी साथसंगत करणारं भजनी मंडळ, युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण योगेशजी महाराज बोराडे, युवा कीर्तनकार नवजी महाराज बत्ताशी आळंदीकर, विनोदजी महाराज शिंदे डोंगरगावकर, प्यारवादक शिवमजी महाराज पगार, तबला आकाश महाराज बैरागी आणि आपलं ओदरचं वैभव आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक रेडिओ स्टार हरिभक्तीपरायण भरतजी रासने गुरुजी, योगेश महाराजांसोबत 2 दिवस ज्यांनी या ठिकाणी हजेरी लावली ते परिवाराची मावशी कतुनाना बोलीत विसापूरकर, येवला महाराजांची खूप अभिनंदन. ज्यांनी उत्कृष्ट अशी झाकी या ठिकाणी सजवली, वंदेकर माऊली नागपूरकर. या धर्ममंडपामध्ये आणि मंडपाच्या बाहेर जे श्रोते बसले त्यांच्यापर्यंत ज्यांनी आवाज पोहोचवला ते रमेश भाऊ गोंदा कानाडीकर, येवला. उद्याचे कार्यक्रम उद्या सकाळी तात्यांचा अखेरचं पिंडदान तर्पण विधी सकाळी 8 वाजता पूर्ण होईल. तदनंतर श्रीकृष्ण मंदिरापर्यंत आपला हा दिंडी सोहळा जाईल. श्रीकृष्ण मंदिरातून दर्शन करून बरोबर 8:45 वाजता या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाला प्रारंभ होईल. ओझर भजनी मंडळाला विनंती आहे की आपण 8:30 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी उपस्थित राहा. श्रोतेवर्गासाठी विनंती आहे, ज्यांना 7 दिवस कथा श्रवण जमलं नाही, उद्या तसा पगार होण्याचा दिवस आहे. मग भाग्य आहे उद्याच्या काल्याच्या प्रसादाचं. आणि म्हणून आपण उद्या पगार होणाऱ्या आशेनेच उद्या या ठिकाणी 8:30 वाजता या ठिकाणी आपण हजर राहा. काल्याच्या कीर्तनाचं श्रवण करून महाप्रसाद घेऊन यानंतर आजच्या आरतीचे यजमान येण्याप्रमाणे सौ श्री बाळासाहेबजी काळे
सौ श्री अशोक अण्णा चौधरी, जयराम अप्पा चौधरी, लक्ष्मण अण्णा चौधरी, भाऊसाहेब तात्या चौधरी, संजू अण्णा चौधरी, माणिक अण्णा चौधरी, बाळासाहेबजी शिंदे, अरुण तात्या चौधरी, वाळू नाना चौधरी, विष्णू काका, पंकज मामा गवळी, बापू अप्पा चौधरी, भिकन महाराज वक्ते आणि संजीव दळवी यांनी सपत्नीक व्यासपीठासमोर यायचे आणि आजच्या आरतीचा मान आपण घ्यायचा आहे. व्यासपीठावर या ठिकाणी मी घेतली, त्यांनी व्यासपीठासमोर या. तात्या आणि अक्का, आमचे तात्या आणि अक्का, तुम्ही या व्यासपीठावर या. ऐका, व्यासपीठावरनं आज कथेची सांगता आहे. आपण सर्वजण शुभचिंतन करू. 7 दिवसाच्या कथेचा आणि 8व्या काल्याच्या कीर्तनाचं पुण्य हे सगळं आपण रमेश तात्या चौधरी यांच्या चरणी समर्पित करू आणि रमेश तात्यांना नक्कीच आता वैकुंठ विष्णू लोक प्राप्त होईल अशी शुभकामना करू आणि चौधरी परिवाराला धन्यता देऊ. तात्या अक्का पुढे या. आजच्या या भगवान श्रीकृष्णांनी सुधारण्याची कथेची वेळ आहे सायंकाळी 4 ते 6. ठिकाण आरके कॉलनी, इच्छामणी गणेश मंदिर, वृंदावन कॉलनी. विनीत श्रीमती विमलताई संतोष गडकरी आणि संपूर्ण गडकरी परिवार. या गडकरी परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती, निमंत्रण आहे. आपण त्याही कथा श्रवणाचा लाभ घ्या. या ठिकाणी आरतीचे यजमान आले असतील तर 1 मिनिट सर्वांनी इकडे लक्ष द्या. आरती सुरू होईल लगेचच, 1च मिनिटात आरती सुरू होईल. आरती पेटून घ्या. तोपर्यंत बाकीच्यांनी इकडे लक्ष देऊन ऐका. येणाऱ्या 20 मे बरोबर ना, 20 मे 2024, 20 मे 2024 ते 24 मे 2024, फक्त आणि फक्त 4 दिवस. ऐका, फक्त आणि फक्त 4 दिवस. मुक्ताई नगर, ज्या ठिकाणी मुक्ताई संत मुक्ताबाई यांनी समाधी घेतलेली आहे, वीज कडाडली आणि निवृत्तीनाथाच्या हातातून मुक्ताबाई नाहीशा झाल्या. ते मुक्ताई समाधी संस्थान, तिथे आपल्याला 4 दिवस मुक्ताईचं चरित्र स्मरण करायचंय, सप्ताह करायचाय 4 दिवसाचा. त्या सप्ताहामध्ये ओझर गावची सुद्धा पंगत आहे, लक्षपूर्वक ऐका. आणि नुसती पंगत तर होणार आहे, पण ती पंगत देण्याकरता तुमची उपस्थिती महत्वाची आहे. सर्वांनी या 4 दिवस, त्यावेळेला लग्न नाही, काही नाही, काहीच नाही आहे. 4 दिवस सुख असतंय, म्हणजे 2 महिने सुख असतंय, पण 4 दिवसाकरता मुक्ताईच्या सानिध्यामध्ये. गेल्या वर्षी आम्ही भंडाऱ्या डोंगरावर गेलो. इथून पुढे ओझरचे कमीत कमी 100-200 लोक आता सप्ताहाला दरवर्षी येतील. प्रत्येक संताच्या समाधीस्थळी आपल्याला सप्ते करायचे आहे, फक्त आणि फक्त 4 दिवस, 3.5 दिवसाचे. गेल्या वर्षी भंडाऱ्या डोंगरावर खूप सारी मजा आली. आता मुक्ताईच्या सानिध्यात जाऊ आणि बाळू अण्णा शिंदे, माणिकांना असतील, संदीप तिडके असतील, नितीन काका चौधरी असतील, बापू असतील, यांच्याकडे दीपक भाऊ चौधरी असतील, यांच्याकडे सर्वांनी संपर्क साधा आणि भरभरून संख्येने या. रामकृष्ण. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. त्रिशूल मुनी परम भक्ती हरि चरिता, आरती करू तुझ भगवंता. करू ते मधुर मधुर ते
Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Hare